महत्वाचे काम आहेत। या कामाच्या बाबतीत जे जे सहकार्य तुमचं सगळ्या सरपंच मंडळीचं लागेल, पाटोदा, शिरूर आणि आष्टीच्या त्या सगळ्या सरपंचांनी तत्पर राहायचंय। यासाठी मी आपल्याला विनंती करायला इथं बोलवलंय। त्याच्यामध्ये आबासाहेबांनी सांगितलं सर्वांचा समन्वय असला पाहिजे। 16वा वित्त आयोग च्या बाबतीमध्ये बोलले। आता 16वा वित्त आयोग येतोय, 9 ध्येय त्याच्यामध्ये ठेवलेत। त्याच्यानंतर पंजाब डग साहेबांचा वातावरणाच्या बाबतीमध्ये वातावरणीय बदल आणि पर्यटन हे दोन्ही खाते आपल्या जिल्ह्याकडे आहे। माझं आणि त्यांचं भांडण असेल ते तात्विक भांडण आहे, पंकजाताईंचं माल कोणत्या एका निवडणुकीतून, परंतु पर्यावरणाच्या बाबतीत आणि पर्यटनाच्या बाबतीत तुमची जी जी मागणी असेल ती द्या। ती मी 100% त्यांच्याकडनं मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करून घेण्याचं काम करेल बरं का, आणि त्या सुद्धा करतील अशा आशा बाळगतो। त्यामुळं त्यांचं माझं भांडण कोणतं आहे की मी त्यांच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं, पण त्यांनी माझ्या निवडणुकीत माझं प्रामाणिक काम केलं नाही। हा माझा त्यांच्यावरती आरोप, स्पष्टपणे आरोप आहे। आणि मी काय मला ती जाऊ द्या, राजकारण सोडून देऊ, राजकारण नको सध्या। त्यांनी कटाळा आला आता बोलता बोलता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।